कळसुबाई ट्रॅक हा फक्त एक ट्रॅक नव्हता. माझ्यासाठी तो जुन्या आठवणी पुन्हा जगण्याचा, स्वतःला नव्याने शोधण्याचा आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण अनुभवायचा एक सुंदर प्रवास होता. पण या प्रवासातील सर्वात खास गोष्ट म्हणजे यावेळी माझ्यासोबत फक्त मित्र नव्हते. माझी 50 वर्षाची आई आणि माझी बायको साक्षीही होती. दुपारी 1 वाजता नागपूरहून या प्रवासाची सुरुवात झाली. हसत खेळत गाणी म्हणत आम्ही रात्री 12 वाजता बाराई गावात पोहोचलो. पहाटे 4 वाजता ट्रेक सुरू करायचा होता, म्हणून थोडा आराम केला आणि पुन्हा नव्या उत्साहाने निघालो. ट्रेकची सुरुवात एका नदीने झाली. ती नदी पार करतानाच प्रत्येकाच्या मनात थोडी भीती होती, पण एकदा नदी पार केली की खरी परीक्षा सुरू झाली. आजूबाजूला काळोख, वरून मुसळधार पाऊस, हातात टॉर्च आणि समोर फक्त चढाई. प्रत्येक पाऊल आम्हाला शिखराजवळ नेत होतं आणि प्रत्येक पावलागणित हा प्रवास अधिकच अविस्मरणीय होत होता. थोडा उजेड पडायला लागला, पण पावसाने मात्र साथ सोडली नाही. मध्येच साक्षीला भूक लागली आणि आम्ही एका छोट्याशा टपरीवर थांबून गरमागरम भजी खाल्ली. त्या थंडीत त्या भजीची चव आजही विसरता येणार नाही. आणि मग शेवटी आम्ही कळसुबाई शिखरावर पोहोचलो. सगळीकडे फक्त धुकंच धुकं होती, काहीच दिसत नव्हतं. पण कदाचित आयुष्यात काही क्षण असेच असतात जे डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायचे असतात.